भारतीय लोकांना ती सवय हां, ज्याचं मीठ खायचं त्याला हे नाही करायचं, दुसऱ्याला जाऊन म्हणजे मिळायचं त्याच्याबरोबर हे करायचं. ही आपल्या भारतीय राजकारण हे अतिशय घाणेरडं राजकारण आहे. जगामधलं सर्वात घाणेरडं राजकारण असेल तर भारतीय राजकारण. कारण जिथे एखादा राजकारणी साधा नगरसेवक झाला तरी तो 1-2 वर्षामध्ये स्वतःच्या 1-2 कोटीच्या गाडीमध्ये फिरायला लागतो आणि स्वतःचे सर्व हे प्रॉपर्टी वाढवतो. हे ऑपरेशन टायगर हेच खूप हास्यास्पद नाव आहे. ज्या काही पॉलिटिकल मुवमेंट चालल्या आहेत त्या बघून तर मला दोन्ही नेते आवडत नाही. दोन्ही नेते आवडत नाही प्रॅक्टिकली. ज्यावेळेस त्यांचं ते समाधान होत नाही त्यामुळेच ते बाहेर जातात. तर त्यांनी मतदाराला फसवले असं नाही आहे. ज्या पक्षाने त्यांना सपोर्ट केलेला आहे, ज्या पक्षातून ते पुढे आलेले आहेत, तर त्या पक्षाने त्यांना सांभाळलं पाहिजे. आपल्या घरात जे काय वाद होतात ते आपण घरातच मिटवले पाहिजे, ते बाहेर जाता कामा नये. शरद पवारांनी पण असंच केलेलं आहे. हा पक्ष फोडायचा, तो पक्ष फोडायचा आणि स्वतः मुख्यमंत्री बनायचा. खूप म्हणजे खूप घाण प्रकारात चालू आहे की आत्ता याच्यामध्ये बघितलं विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये तर नेटचे एक्झाम फुटले, सगळं आलं, रस्त्यावरती लोक आली, सगळे आली, मुलं आली तर त्यांना ते सिरियसनेस नाही आहे. त्याच्यावरती एकसुद्धा नेता बोलताना दिसत नाही की आज 22 लाख मुलांचं नुकसान झालं की त्याच्यावरती बोलताना दिसत नाही. जे एकनिष्ठ स्वतःला म्हणत होते ते सुद्धा आज दुसऱ्या पक्षामध्ये चाललेत. मतदान न करणे किंवा काय म्हणतात त्याला नोटा दाबणे, नोटाचं बटन दाबणे हाही पर्याय आता व्यवस्थित राहिलेला नाही. कारण नोटाची दाबलेली बटणंसुद्धा तुम्ही परस्पर बदलू शकता. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. आणि ऑपरेशन टायगर म्हणजे काय तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाण्याचं जवळपास निश्चित झाले. मात्र या ऑपरेशन टायगरवरून आता मतदार जे आहेत ते कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळते. कोणी उद्धव ठाकरेंवरती नाराजी व्यक्त करते तर कोणी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणते. मात्र ऑपरेशन टायगरच्या विषयावर आता पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांना आणि मतदारांना काय वाटते, त्यांची नेमकी मतं काय आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. हे ऑपरेशन टायगर हेच खूप हास्यास्पद नाव आहे. आणि जे काही हे आमदार फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे, आमदार खासदार असेल काय, जे महाराष्ट्राचं आत्तापर्यंतचं जे राजकारण चाललं असेल गेल्या 30-40 वर्षातलं तरी सगळ्यात घाणेरडं राजकारण हे मला तरी वाटतं वैयक्तिकरित्या. आणि कुठल्याही पक्षामध्ये असू, म्हणजे या पक्षातनं पक्ष फोडणे, एक तोच पक्ष आहे, तो पक्ष सत्तेमध्ये आहे, त्याच पक्षाचा फुटलेला म्हणजे न फुटलेला पक्ष विरोधी पक्षामध्ये, हे घाणेरडं पक्ष आहे. आणि सामान्य जनता एकदम म्हणजे नक्की कुणाला मत द्यायचं, म्हणजे मत देऊन नैराश्यात गेलेली आहे जनता, अशी परिस्थिती. नक्कीच मतदार जे आहे त्यांच्या मतदानाचा कुठेतरी चुकीचा वापर केला जातो वाटतं. हां, बरोबर आहे ना. म्हणजे मी माझी जी आयडिओलॉजी आहे, कुठली पण एक XYZ आयडिओलॉजी असेल, त्या आयडिओलॉजीमुळे मी अमुक व्यक्तीला मत देत असतो. आणि मला त्यामुळे वाटतं की तो व्यक्ती आता काहीतरी म्हणजे त्या अलायन्सबरोबर जाईल वगैरे, आणि त्यानंतर तो सत्ता मिळण्यासाठी कुठेही जात असेल तर हे काहीतरी असं वाटतं की पुढे जाऊन हे नागरिक मतदानावर बहिष्कार करायला कमी करणार नाही, अशी परिस्थिती. पण आता जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे ह्याला कोण जबाबदार आहे वाटतं? मला सगळ्यात पहिलं म्हणजे ही जी पक्षांमधली भूक आहे, म्हणजे नेत्यांमधली जी भूक आहे ती पॉवर आणि पैसा ह्याची भूक. दुसरी गोष्ट म्हणजे जे सत्ताधारी पक्षामध्ये जे आहेत आणि सत्ताधारी पक्षामध्ये बसून ज्या सरकारी यंत्रणा, त्या सरकारी यंत्रणांची मला नावं नाही घ्यायची, ते सगळ्यांना माहिती आहेत, त्या यंत्रणेचा वापर करून हे पक्ष फोडण्यासाठी उपयोग करतात त्या यंत्रणेचा. आणि हे भयंकर म्हणजे घाणेरडं राजकारण आहे. आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर स्टेटमध्ये पण सुरू झालेलं आहे. जसं आपण पश्चिम बंगालचं बघितलं आणि महाराष्ट्रात पण तशाच पद्धतीचं झालं आहे. तर एकंदरीतच म्हणजे खूप गलिच्छ राजकारण सुरू आहे सध्या. मतदार म्हणून काय वाटते? म्हणजे मतदार म्हणून मला असं वाटतं की मी मतदान करू का नको, म्हणजे या सगळ्यांना जोड्याने हाणावं का, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. सर्वसामान्यांकडे लक्ष न देता कुठेतरी राजकारणाकडे फोडाफोडीकडे जास्त. हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे सर्वसामान्याचे मुद्दे आहेत, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यासाठी जे मुद्दे हवे असतात त्या मुद्द्यांवरचं राजकारण होत नाही आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर राजकारण होत नाही आहे, अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर राजकारण होत नाही आहे. कुठलंही क्षेत्र असेल, कलाकार असेल, ह्या क्षेत्रांचे शिक्षण, आरोग्य असेल, ह्या मुद्द्यांवरती राजकारण होत नाही आहे.
राजकारण होते तर असलं घाणेरडं राजकारण होते. विरोधी पक्ष असावा, स्ट्रॉंग विरोधी पक्ष असावा, पण विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच समजत नाही आहे. तर कुठलं राजकारण करणार आहे काय? म्हणजे आता जनतेने पण असं म्हणजे जसं टॉम अँड जेरी कार्टून बघायचो आपण, तसं ते आम्ही हे राजकारणाचे अपडेट्स बघत असतो आता. तुमचा कोणता आवडता नेता, एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? नाही, ज्या काही पॉलिटिकल मुवमेंट चालल्या आहेत त्या बघून तर मला दोन्ही नेते आवडत नाही. ते दोन्ही नेते आवडत नाही प्रॅक्टिकली. हां, आता पेपरला वाचलं आहे मी, काल पण वाचलं होतं की ते हे आमदार खासदार ते याच्यातनं आपलं उद्धव सेनेकडनं ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. असं काय वाटतं, एक मतदार म्हणून तुम्हाला हे योग्य वाटतंय का? योग्य म्हटल्यापेक्षा कारण काय असतं माहिती आहे का, की काही गोष्टी आपण फॅमिली म्हणून राहत असतो. आता ते खासदार उद्धव सेनेमध्ये फॅमिली म्हणून राहत होते, अगोदर शिवसेना तर एकत्रच होती. पण काही गोष्टी असतात की ज्यावेळेस मतभेद वेगळे होतात त्यावेळेस आता परिस्थिती अशी झालेली की घरं पण फुटत आहेत की बाबा लोकांची मतं जुळत नाही आहेत. कारण काय, घरामधला जो प्रमुख नेता असतो त्यांनी हे सर्व हँडल करता आलं पाहिजे त्यांना. बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळेस सर्व शिवसेनेच्या एकही कार्यकर्त्याला कधी वाटलं नव्हतं की मी यातून बाहेर पडावं म्हणून. आणि जे पण शिवसेनेत नव्हते ते सुद्धा कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराला सपोर्ट करणारे होते. पण ज्यावेळेस बाळासाहेब गेले आणि त्याच्यानंतरनं काही राजकीय लोक उद्धव साहेबांबरोबर गेले आणि त्यांना जे प्रगतीपरता न्यायचं होतं पण त्यांना अधोगतीला नेलं की काही चुकीचे मार्गदर्शन केले, चुकीचे सल्ले दिले. आणि त्याच्यामुळे काय झालं की महाराष्ट्रातल्या जनतेने हा विचार केला की नाही बाई, शिवसेना होती बाळासाहेबांचीच होती असं वाटतं आहे. मग त्याच्यामधनं जे 40 आमदार गेले त्याच्यानंतरनं शिंदेसाहेब पण गेले. त्यानंतर शिंदेसाहेब पण बाळासाहेब त्यांच्यासोबत असताना पण होते. त्यांनी बघितलेलं की शिवसेना कशी उभी झालेली आहे, काय केलेलं आहे, कसे कामगारांनी उभं केलेलं आहे. तर त्यांनी आज रक्त सांडलेले त्या गोष्टीसाठी. तर शिंदेसेना ज्यावेळेस स्वतःची बनली, स्वतः झाले, त्यावेळेस ह्या आमदारांनी तोच विचार केला की आपण इथे राहून आता आपलं काही होणार नाही आहे. जे काय आपण इलेक्शन लढलो, जनतेसाठी सेवा करतो आपण, ते काय होतं की ते कुठं काम पूर्णच होत नाही आहे. पण आता आमदार गेले त्याच्यानंतर आता 6 खासदार देखील जात आहेत, म्हणजे गेलेच थोडक्यात. तर काय वाटते, म्हणजे उद्धव ठाकरे कमी पडत आहेत का, काय नेमकी चुकी? मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब थोडे कमी पडत आहेत. त्यांचे जे काही मंडळी आहेत की ज्याच्याबरोबर ते चर्चा करत आहेत, तर त्यांनी ते मंडळी थोडी बदलावी. जे त्यांना योग्य मार्गदर्शन करतील त्यांच्याबरोबर त्यांनी जावं. आणि शेवटी राजकारण पण असतं, राजसाहेब पण आता त्यांच्यासोबत आहेत. तरीसुद्धा राजसाहेब जरी सोबत असले तरी ते कुठंतरी पक्ष वाढीस कमीच पडत आहेत. तसे पण कुठेतरी मतदारांवरती कुठेतरी विश्वासघात केला जातो का? कारण मतदान करताना कुठेतरी पक्षाला मतदान केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून देखील असं म्हणण्यात येते की उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी सभा घेतली आणि त्यानंतर निवडून आल्याच्या नंतर हे पक्ष सोडून जात आहेत. ज्यावेळेस मतदान केलं ना त्यावेळेस शिवसेना म्हणून त्यांनी मतदान केलं. जनतेने जे केलं की बाबा आम्ही बाळासाहेबांच्या सोबत आहोत आणि आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, शिवसेनेसोबत आहोत, बरोबर आहे. पण ज्यावेळेस त्यांना मतदान केलं आणि ज्यावेळेस मतदान करून ते निवडून आले आणि त्याच्यानंतर निवडून आल्यानंतरनं जे त्यांना पाहिजे होतं, आता काही आमदार असतील, खासदार असतील, त्यांना काही पदं हवं असतात की ज्यांना काहीतरी त्यांच्या कामाचं प्रूफ करता येईल ना पुढे. मतदारांच्या मताचा चुकीचा वापर केला जातो. मला असं वाटतं की त्यांनी मतदान जे विश्वासाने केलेले आहे मतदानाने, तर त्याचा गैरवापर होतो आहे म्हणजे त्याला. कारण कसं आहे की ज्यावेळेस त्यांचं ते समाधान होत नाही त्यावेळेस ते बाहेर जातात. तर त्यांनी मतदानाला फसवले असं नाही आहे. ज्या पक्षांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे, ज्या पक्षातून ते पुढे आलेले आहेत, तर त्या पक्षांनी त्यांना सांभाळलं पाहिजे. आपल्या घरात जे काय वाद होतात ते आपण घरातच मिटवले पाहिजे, ते बाहेर जाता कामा नाहीत. पण हे सध्या असे देखील आरोप होत आहेत की फोडाफोडीचं राजकारण केलं जातं, याला कोण जबाबदारी वाटतं? त्याला आपण असं सांगू शकत नाही की हेच जबाबदार आहेत म्हणून. कारण आजकालचं राजकारण आता काय, ज्याला बाबा जिकडे काम असेल तिकडे ते जातात, त्या पक्षामध्ये विलीन होतात आणि आपलं कार्य ते पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुमचे कोण आवडते नेते, म्हणजे उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे? माझं तर असं पहिल्यापासून शिवसेनेचंच मी स्वतः पण होतो की बाळासाहेबांचा सपोर्ट होतो मी पहिल्यापासून. पण नंतरचं जे राजकारण झालं थोडं माझ्या त्यात विचारसरणी वेगळी झाली आणि मी शिंदे साहेबांसमोरच गेलो मी. कारण मला त्यांचं राजकारण आवडलं किंवा त्यांचं समाजकारण आवडलं. ते आता जे काय महाराष्ट्रासाठी करतायत ते मला कुठे म्हणजे अयोग्य असं वाटलं नाही. आणि कारण कसं असतं की आज आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे, सपोर्ट बी झालं पाहिजे. आणि ह्यात जे शिंदे साहेबांनी आता काही निर्णय घेतले ते मला वैयक्तिक पटले. त्याच्यामुळे मी शिंदे साहेबांबरोबर जाईल आता सध्या. सध्या राज्यभरामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे का? हां, थोडीफार माहिती आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षातले 6 खासदार फुटून शिंदेच्या शिवसेनेमध्ये चाललेत. काय वाटतं, हे योग्य आहे का? नाही, अयोग्य आहे, काय अयोग्य आहे. कारण त्यांना लोकांनी ज्या ह्याच्यासाठी निवडून दिलेलं आहे त्या पक्षामध्ये न राहता ते दुसऱ्या पक्षात किंवा दुसरी विचारधारा असलेल्या पक्षात जातात. त्यामुळे ते चुकीचं आहे. पण आपण मतदान करताना म्हणजे मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या पक्ष बघून मतदान केलेलं होतं, पण मतदारांच्या मतदानाचा कुठेतरी चुकीचा वापर केला जातोय वाटतंय का? हां, मतदानाचं म्हणजे ज्यांनी मतदान केलं आहे त्यांच्या मताचं हे होतं एक प्रकारे, काय त्याला म्हणता येईल, चुकीचा वापर म्हणण्यापेक्षा अपमान होतो त्यांचा, अपमान होतो. काय वाटतं चुकीचं, मग ते चुकीचं आहे. बस. पण या फोडाफोडीच्या राजकारणाला कोण जबाबदार आहे, काय वाटतं एक मतदार म्हणून? नाही, असं कोण जबाबदारी असं नाही. हे सगळं शेवटी राजकारण जे आहे ते डर्टी पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो, ते डर्टी पॉलिटिक्स हे याला काय म्हणतात कारणीभूत आहे. आणि हे आज नाही आहे, हे शरद पवारांच्या काळातही तसं होतं. शरद पवारांनी पण काय फार मोठे दिवे लावलेले नाही, त्यांनी पण असंच केलेलं आहे. नक्कीच तुमचं म्हणजे वय काय आहे आणि तुमचा काय माझं अनुभव? वय 56 आहे. तुमचा अनुभव काय आहे? तेच शरद पवारांनी पण असंच केलेलं आहे. हा पक्ष फोडायचा, तो पक्ष फोडायचा आणि स्वतः मुख्यमंत्री बनायचं. म्हणजे ते जे त्यांनी केलेलं आहे. आणि आता त्यांच्या पक्षातली काही लोक त्यांना नावं ठेवतात ह्या शिंदे गटांना. हां, तर ते चुकीचं आहे ना. सुरुवात पहिल्यापासूनच आपल्याला ती सवय आहे, भारतीय लोकांना ती सवय आहे. हां, ज्याचं मीठ खायचं त्याला हे नाही करायचं, दुसऱ्याला जाऊन म्हणजे मिळायचं, त्याच्याबरोबर हे करायचं. ही आपल्या भारतीय राजकारण हे अतिशय घाणेरडं राजकारण आहे. जगामधलं सर्वात घाणेरडं राजकारण असेल तर भारतीय राजकारण. कारण जिथे एखादा राजकारणी साधा नगरसेवक झाला तरी तो 1-2 वर्षामध्ये स्वतःच्या 1-2 कोटीच्या गाडीमध्ये फिरायला लागतो आणि स्वतःचे सर्व हे प्रॉपर्टी वाढवतो. तिथे हे असंच चालणार. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणला की स्वतःची प्रॉपर्टी वाढवतो, पण सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. तेच सांगतो ना, त्याच्यामुळेच दुर्लक्ष होतं ना सर्वसामान्यांकडे, त्यामुळेच दुर्लक्ष होतं. आता दिलं जाते का लक्ष? नाही, आत्ताही तसंच वाटतंय. आत्ता ॲक्च्युली लोकांनी म्हणजे देतील असं वाटून लोकांनी निवडून दिलं आहे. पण आत्ताही थोडंफार प्रमाणात तसंच होतं आहे असं लोकांचा समज आहे. आताही तसंच होतं आहे असं लोक तरी मानतात. मला असं वाटतं की याच्यातनं थोडंसं आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आत्ताचा जो करंटली जो पक्ष हे करतो आहे. पण सध्या त्यांच्यावर पण आरोप केले जातात की महागाई मोठ्या प्रमाणात वाढते. हां, त्यांच्यावर पण आरोप करतायत लोक. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, आता हे तेच सांगतोय की त्यांना थोडीशी संधी दिली पाहिजे. कारण तुम्ही काँग्रेस पक्षाला 70 वर्ष दिली आहे ना, महिना 12 वर्षात लगेच तुम्ही म्हणताय की खाली करा. म्हणजे परत तुम्हाला 70 वर्ष ज्यांनी चालवलं त्यांना तिथे यायचं आहे. शरद पवार आणि ह्या लोकांना सत्तेशिवाय काहीही जमलं नाही. सत्ता म्हणून तर ते एवढ्या वयातही सत्ता सोडत नाही आहेत. आज किती वय आहे त्यांचं? वय किती शरद पवारचं तुम्हाला माहीत नाही? 92च्या आसपास आहेत. मग त्या माणसाला सत्ता सोडवत नाही अजूनही. याच्यावरनंच समजायचं की सत्ता पिपासू कोण आहेत. हे वाटते की आजकाल म्हणजे जे राजकारण जे पक्षामधून ह्या पक्षातून त्या पक्षात जातात. म्हणजे मुळात म्हणजे हा प्रश्न की सतत असं येतो की यांना 100 कोटी दिले, 50 कोटी दिले. आत्ता मध्ये आलं की कालच्या ह्याच्यामध्ये आलं की त्यांना 15 कोटी काहीतरी ॲडव्हान्स दिले असं हे म्हणले. तर मुळात म्हणजे सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही CBI किंवा ज्या प्रकारचे झडप घालताय किंवा सगळं करताय, मग असं पक्षांवरती तुम्ही हे का नाही करत आहेत की एवढा पैसा कुठनं येतो आहे. ह्याच्या अगोदरचं आपण बघितलं की लोटस जे 40 ह्याच्यामध्ये त्यांनी काही घेऊन गेले शिवसेनेने येते. मुळात म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रात तर त्यांना विरोधकच नको आहेत. मी सरळ म्हणेन की मी BJPच म्हणेन की जे आत्ता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललं आहे ते खूप घाण प्रकारात चालू आहे. की आत्ता ह्याच्यामध्ये बघितलं विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये तर नेटचे एक्झाम फुटले, सगळं आलं, रस्त्यावरती लोक आली, सगळी आली, मुलं आली तर त्यांना ते सिरियसनेस नाही आहे. त्याच्यावरती एकसुद्धा नेता बोलताना दिसत नाही की आज 22 लाख मुलांचं नुकसान झालं की त्याच्यावरती बोलताना दिसत नाही. जे एकनिष्ठ स्वतःला म्हणत होते ते सुद्धा आज दुसऱ्या पक्षामध्ये चाललेत. म्हणजे आम्ही मतदान करताना आम्ही हा विचार करतो की हा नेता चांगला आहे की हा पुढे जाऊन काहीतरी करेल. म्हणजे राघव चड्डासारखे म्हणजे आपचे जे होते ते पण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला वाटत होतं की ते चांगल्या प्रकारे बोलतात, लोकांचे सामाजिक लोकांचे प्रश्न घेतात, हे करतात. पण ते सुद्धा BJPमध्ये गेले. म्हणजे आजकाल म्हणजे स्वतःचे आयडिओलॉजी असं काही दिसतच नाही आहेत. म्हणजे आत्ता आपण जर विचार केला की ह्या नेत्याला आपण जर मत केलं तर
काही क्षणामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये तो नेता दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला दिसतोय. म्हणजे ह्यांनी म्हणजे मला तर असं वाटतं की यांनी ना मतदारांना ग्राह्य धरलेले की आपण कुठेही म्हणजे गेलं काही गेलं तरी ते आपल्याला मत देणार किंवा काय करणार. त्यांना प्रश्न विचारणारं कोण नाही. आणि जे प्रश्न विचारतात तर त्यांच्यावरती ते कुठल्या ना कुठल्या प्रकारचे किंवा पाकिस्तानी म्हणलं जातं किंवा नक्षलवादी म्हणलं जातं किंवा त्यांना प्रश्न विचारणारे सुद्धा नको आहेत. तर मला असं वाटतं की त्यांना पूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण सगळे जे पक्ष आहेत ते सगळे संपवायचे आहेत. म्हणजे राष्ट्रवादी संपवण्यात मला वाटतं की राष्ट्रवादीमध्ये पण खूप कमी लोक राहिले. म्हणजे आत्ता बघितलं तर रोहित पवार सुप्रिया सुळे असेच राहिले. बाकीचे जे बऱ्यापैकी राहिले ते तर खूप जण चालले आहेत. एक उद्धव ठाकरेंकडे पण असंच चाललं की बऱ्यापैकी खूप जास्त खासदार होते ते सुद्धा गेले. आत्ता काहीतरी 6 खासदार येणार होते असं म्हणले, पण त्यातले सुद्धा मला वाटतं की 1 का 2 काहीतरी आले. त्यानंतर आत्ता राजू वजे ते आलेत परत वाटतं, त्यांचं पण स्वागत हे केलं जातं. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर राजकारण करायचंच तर तुम्ही मला वाटतं की ते विचारांवरती करावं, सामाजिक प्रश्नांवरती करावं, शिक्षणावरती करावं, महागाईवरती करावं. जे आत्ताचे जे पेट्रोल दर जे वाढवला जातो 114 आत्ता झाले आहे. मग मला वाटतं की एवढ्यावरती तुम्ही ते प्रश्न का नाही घेतील. तुम्ही ते प्रश्न घेतले पाहिजे. रस्त्यावरची जे उतरणारे नागरिक आहेत त्यांना सिरियस घ्या. जे सामाजिक ह्याच्यावरती काम करण्यात त्या NGOsला ज्या संस्थांना तुम्ही सिरियस घ्या. आज बघितलं जातं की बरेच ह्याच्यामध्ये वृक्षतोड केली जाते, त्या वृक्षतोडवरती बोलणारे कोण नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला कॅमेरावरती अजून काय म्हणतात की जे नाशिकमध्ये जे CCTV कॅमेरा 300 कोटी काहीतरी त्यावरती खर्च केला. तुम्हाला 300 कोटी CCTVवरती खर्च करावा लागतो, पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे 12,000पेक्षा जास्त मराठी शाळा बंद झाल्या त्याच्यावरती तुम्हाला बोलू वाटत नाही. तुम्ही जे 300 कोटी CCTVवरती खर्च करण्याऐवजी तुम्ही जे म्हणतात की काही शाळांमधली मुलं उपस्थिती कमी असल्यामुळे शाळा बंद केली जाते, तुम्ही तिथे खर्च करा ना. तुम्हाला CCTVमध्ये काय म्हणजे मला वाटत नाही. नक्कीच आपण पाहतो की तुमचा रोष दिसतोय. मात्र एकूणच जर पाहिलं तर त्यांच्याकडून कारणं देखील देण्यात आलेली आहेत की निधी मिळत नव्हता वगैरे काय. मला असं वाटत नाही निधी हे भेटत नाही. जरी निधी जर यांना म्हणजे माझं असं म्हणणं आहे की यांना निधी भेटत असतो, तो कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की तो गायब झालेला दिसतो. कुठं तो चांगल्या कामासाठी तो वापरलेला गेला दिसत नाही. आणि जर निधी जर भेटत नसता पक्ष वेगळे कुठे हे सगळे एकत्र दिसतात ना. ह्या पक्षातून त्या पक्षात जातात म्हणजे यांच्याकडे निधी आहे. यांना दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना पैसे द्यायला निधी नाहीत. मग समोरच्या भेटल्यांना कसं काय म्हणू शकतो की आपण मतदार निधी. म्हणून आता पुढे काय काळजी घेतली पाहिजे मतदारांनी, काय आहे का उपाय. मला तर वाटतं की सरळ नोटा दाबल्या पाहिजे सरळ. कारण की राजकारण एवढं घाण चाललं की सांगू शकत नाही की कुठला नेता कुठं जाणार आहे किंवा कितला नेता तिकडे कधी तिकडचा नेता कधी. ह्यांची स्वतःची आयडिओलॉजी नाही आहे. जी आयडिओलॉजी सध्या चालली आहे त्यांना जी पसरवायची त्यासाठी ते खूप काही घाण राजकारण चालले. म्हणजे ते बंगालचं जरी घेतलं ते पण खूप म्हणजे भयानक आहे सध्या महाराष्ट्र. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आत्ता मी न्यूज बघितली होती नरेंद्र मोदींची काय, तर त्यामध्ये पण डोनाल्ड ट्रम्प असतात ते स्वतः म्हणत होते की पंतप्रधानला किलर सरळ ते ह्याच्यामध्ये बोलले. त्याला काही त्यांनी रिॲक्शन दिलं नाही काय नाही. मला असं वाटतं की जे पंतप्रधान आहे जे किंवा काय किंवा आत्ताचे धर्मेंद्र प्रधान जे असतात ज्यांना जबाबदारी घेता येत नसेल तर मला वाटतं की त्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजे. त्यांनी स्वतः राजीनामा दिले पाहिजे जर जबाबदारी घेत येत नाही. कारण की तुम्ही संविधानिक अशा पदावरती किंवा अशा ह्याच्यावरती तुम्ही बसलेले आहेत की तुम्हाला ती जबाबदारी घेणं भाग आहे. जर जबाबदारी घेता येत नसेल तर मला वाटतं की पद खाली केलं पाहिजे तुम्ही. ऑपरेशन टायगरबद्दल तुम्ही ऐकलंय का, तुम्हाला काय वाटतं योग्य काय योग्य. ऑपरेशन टायगरबद्दल मी ऐकलं आहे. ॲक्च्युली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापना होऊन आता 100 वर्ष झाली. मध्ये संघाची काय म्हणतात त्याला भाजप ही एक विंग समजली जाते. भाजपची स्थापना होऊनसुद्धा आता 20 आणि हे 25 म्हणजे 45-46 वर्ष होऊन गेली. इतक्या मोठ्या कालावधीमध्ये 100 आणि हे 45-46 एवढ्या वर्षांमध्ये या पक्षाला आणि या संघटनेला स्वतःचं नेतृत्व विकसित करता आलं नाही. हे खरं त्यांचं अपयश आहे. हे अपयश ते लपवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे फोडाफोडी, या पक्षातनं एवढे मिळव त्या पक्षातनं तेवढे मिळव असं का नाही. नुसतं पंतप्रधान असून काय उपयोग आहे. हाताखाली असलेली जी टीम आहे ती टीम पण तितकी कामं करण्यासाठी सक्षम लागते. नुसते पंतप्रधान आपले RSSचे असून आणि भाजपचे असून उपयोग नाही. त्यांच्या हाताखाली आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये
असे एक 50 व्यक्ती त्यांना म्हणजे प्रशासनाचा अनुभव असलेले राजकारणी लोक विकसित करता नाही आले का 80पासून. आता तर 80पासून आत्तापर्यंत 46 वर्ष होऊन गेली. 46 वर्षात एक 2 पिढ्या जातात ना. त्या 2 पिढ्यांमधली एक तरी पिढी घडली पाहिजे होती. तशी ती घडवता आलेली नाही आहे. हे अपयश लपवण्यासाठी म्हणून आणि दुसऱ्या प्रकारची एक इन्सिक्युरिटी असते, ती इन्सिक्युरिटी दिसते यातनं की आपण पुढच्या वेळेस निवडणुका लढवू त्यावेळेस आपल्याला मतदान मिळेल का नाही मिळेल, आणि ते मतदान मिळालं नाही मिळालं तरी ती अनिश्चितता, ती भीती, ती इन्सिक्युरिटी लपवण्यासाठी म्हणून ते अशा प्रकारची फोडाफोडीचं राजकारण करतात. हे याला मतदारांचा पाठिंबा नाही आहे, हे EVMमधनं मिळवलेलं सगळं आहे. ह्याला काय म्हणतात, त्याला जागतिक पाठिंबा, राजकीय पाठिंबा किंवा जनतेचा पाठिंबा हे असलं काही नाही आहे. मतदानाच्या यंत्रांमधनं मिळवलेले हे पाठिंबा आहेत. बरोबर. पण एकूणच जर पाहिलं तर आता जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, याला कोण जबाबदार आहे आणि मतदार म्हणून काय वाटतं या राजकारणाबद्दल? मतदार म्हणून आता मतदान न करणे किंवा काय म्हणतात त्याला, नोटा दाबणे, नोटाचं बटन दाबणे, हाही पर्याय आता व्यवस्थित राहिलेला नाही. कारण नोटाची दाबलेली बटणंसुद्धा तुम्ही परस्पर बदलू शकता. जर हे सगळं परस्पर होत असेल तर मतदान करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की करावं का नाही करावं, कुणाला करावं, किती करावं वगैरे. सांगून बहिष्कार टाकणे हा एक उपाय आहे. सांगून की आम्हाला तुमच्या एकूण सगळ्या सिस्टीमवर काही विश्वास नाही आहे, तुम्ही निवडणुका घेताय त्याच्यावर पण आणि तुम्ही निवडून आणताय ते उमेदवारांबरोबर आमचा विश्वास नाही आहे. एका विधायक मार्गाने त्यांना हे सगळं सांगून काय म्हणतात त्याला, तर निषेध नोंदवला गेला पाहिजे. अशाने आपलं म्हणजे राज्य किंवा देश कसा चालणार मतदान केलं? राज्य आणि देश चालवणे हे काही फक्त काय म्हणतात त्याला, चिंतेची बाब आहे असं नाही. माझं म्हणणं आहे की देश कसा चालायचा ह्याच्यासाठीच तर तुम्हाला 14 साली निवडून दिलं ना. मग तो कसा चालवला हे आम्ही 12 वर्ष बघतो आहोत. तो चालवता ती पद्धत चुकीची आहे. निवडून दिलं त्यावेळेस जे काही होतं, आता उदाहरणार्थ ते इतकी वर्ष दावा करत होते की आम्ही इतर सर्व पक्षांपेक्षा वेगळे आहोत. वेगळे म्हणजे काय आहोत तर आम्ही नीतिवादी आहोत, आम्ही काय म्हणताला नाही, नीतिवादी म्हणजे मला म्हणायचं की नैतिकता आहे आमच्या पक्षांमध्ये. नैतिकता हा आमच्या एकूण राजकारणाचा आधार आहे. तसा खरंच आहे असं मला असं गेल्या 12 वर्षात तुमच्या कारभारातनं दिसतंय का, तर नाही दिसत. कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न बाजूला ठेवून फोडाफोडीच्या राजकारणाकडे जास्त लक्ष दिलं असं वाटतंय का मला? हो, तसंच वाटतंय. कारण सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत म्हणजे शेतमालाला भाव मिळणे, शिक्षणाचे प्रश्न आहेत. आता पेपरफुटीपासून ते जे काही शिक्षण दिलं जातं आहे त्याची क्वालिटी, गुणवत्ता ही घसरलेली आहे. मुलांना जे यायला पाहिजे ते येत नाही आणि मुलं नुसतीच आपली पुढच्या वर्षांमध्ये जात आहेत. तिसरा मुद्दा आहे शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी किंवा आरोग्यासाठी एकीकडं निधी नाही आहे असं सरकार नेहमी म्हणतं. मग भले ते राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो असं म्हणतं, पण प्रत्यक्षात असं दिसतं का? सामान्य माणसाला दिसतं आहे काय? तर जिथं पैसा खर्च करायला नको तिथे भरपूर पैसा खर्च होतो आहे आणि जिथे पैसा खर्च करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी होत नाही. आता उदाहरणार्थ कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी, भले तो 12 वर्षातून एकदा होत असेल आणि काय म्हणतात लोकांच्या श्रद्धा असतील, त्याला श्रद्धांचा मान राखला गेला पाहिजे. प्रमाण ठरलं पाहिजे ना की आपण किती छोट्या कालावधीसाठी 35,000 रुपये खर्च करतो आहे. आणि शिक्षण हे तर आपल्याला एक अख्खी पिढी घडवतं. त्या पिढी घडवण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही असं आपण म्हणतो. आशा वर्कर दारोदारी जाऊन कामं करतात, त्यांच्यासाठी, त्यांच्या पगारासाठी, त्यांच्या मानधनासाठी पैसा नाही आहे. असं आपण बऱ्याच ठिकाणी जिथं आवश्यक आहे तिथं नाही पैसा म्हणतो आणि जिथं अनावश्यक आहे तिथं मात्र काय म्हणतात त्याला, बेछूट उधळपट्टी चालू आहे. लोकांना हे काय कळत नाही असं तुम्हाला वाटतं का? लोकांना कळतं, ते मतदानात दाखवतात, बोलून दाखवतात. पण प्रत्यक्ष मतदानाचा आता EVMबद्दल मी मगाशी बोललोच. हे EVMमधनं सगळं मॅनिप्युलेट होत असेल तर ते कशाला? आणि दुसरं पण एक आहे, लोकांची मानसिकता एक बदलली पाहिजे की ठराविक काळापुरतं, म्हणजे आता उदाहरणार्थ निवडणुकीच्या अलीकडे 5-6 महिने, निवडणुकीच्या वर्षभरात जे निर्णय घेतले जातात ते निर्णय
थोड्या कालावधीसाठी पण दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम करणारे असतात। उदाहरणार्थ लाडकी बहीण थोड्या कालावधीसाठी 5-6 महिने 1 वर्ष फार फार तर इतक्या कालावधीसाठी दिलेले पैसे झाले ना, आता किती लाखो, जवळपास महाराष्ट्रातच 1 कोटीच्या आसपास महिला त्यातनं वजा झाल्या। आता हे गेलेला पैसा तो गेला वाया। हाच जर शिक्षणावर गेला असता, हाच जर रोजगारावर गेला असता, हाच जर आरोग्यावर गेला असता तर तितका पैसा सत्कारणी लागला असता ना, तो लागला नाही। लोकांना हे कळतं, पण सध्या आता काय वाईट फेज चालू आहे म्हणून असं कदाचित असू शकतं। ते मी मोबाईलवर बघायलो, खरं आहे खोटं आहे अजून आम्हाला कळालं नाही, तरी पण ऑपरेशन टायगर हे योग्य वाट नाही गेले सध्याच्याला तरी। ठाकरेंचे 6 खासदार आता शिंदेंच्या सेनेमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। खरं तर त्यांनी गेले आणि वेगळा पक्ष स्थापन केला आहे, पण आता शिंदेंच्या सेनेमध्ये चाललेत। काय वाटते, मतदार म्हणून योग्य आहे का हे मतदार म्हणून मला योग्य वाटत नाही, कारण पहिलेपासून ते कडवट शिवसैनिक आहे, ते जाऊ शकत नाहीत। हे ह्यांना आता काहीतरी कमी जास्त झाला असेल म्हणून ते चालले। पण प्रत्येक बोला, मतदारांच्या मतांचा कुठेतरी गैरवापर केला जातोय, चुकीचा वापर केला जातोय वाटतो। हे तर आता 10 वर्षापासूनच चालायले असं, आता काय सांगायची काय तेवढी गरज नाही, हे एवढं माहिती बोलू शकतो। काय वाटतं आता हे जे फोडाफोडीचं राजकारण तुम्ही जसं म्हणता की 10 वर्षांपासून चालू आहे, फोडाफोडीच्या राजकारणाला कोण जबाबदार आहे, काय ह्या फोडाफोडीच्या राजकारणात सगळेच जबाबदार असल्याने वाटते मला। कोण मी म्हणता हे राजकारणी लोक जेवढे आहेत तेवढे फोडाफोडीच्या राजकारणात तयारी आहे। सगळेच? हो, सगळेच वाटते असं। बरं, पण जनतेसाठी कुठेतरी हे चुकीचं आहे वाटतं? जनतेसाठी हे चुकीचं आहे। जनतेचे म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून कुठेतरी राजकारणाकडे जास्त लक्ष दिलं जातं फोडाफोडीच्या। काय म्हणले? सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून फोडाफोडीच्या राजकारणाकडे जास्त लक्ष दिलं जाते, वाटते का? हो हो, वाटते तसं। तुमचं कोण आवडता नेता आहे, उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे? मी 60 वर्षाचा झालो, मला कोणताच नेता आवडता नाही का आहे। बरं? मी सर्वसामान्य माणूस आहे, जे सरळ काम करतो तो मला आवडतो। कोण सरळ काम करतो आता तेच कळना गेले आम्हाला। एकंदरीतच आपण या ऑपरेशन टायगरच्या विषयावर पुण्यातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी ऑपरेशन टायगरच्या बाजूने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, तर काहींनी ऑपरेशन टायगरवरती नाराजी जी आहे ती व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। एकूणच जर पाहिलं तर राजकारण जे आहे ते फोडाफोडीचं राजकारण झालं आहे आणि यावरती कुठेतरी जास्त प्रमाणात नाराजी जी आहे ते आपल्याला या नागरिकांकडून ऐकायला मिळालेली आहे। कुठेतरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून फोडाफोडीचं राजकारण, सत्तेचा मोह, पैशांचा मोह जो आहे तो या सत्ताधाऱ्यांमध्ये आणि एकूणच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळत असल्याची नाराजी जी आहे ते मतदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। मात्र आता कुठेतरी मतदार म्हणून आम्हाला विचार करावा लागेल, मतदान करायचं की नाही असा देखील प्रश्न आता या मतदारांकडून विचारला जातोय। मात्र या ऑपरेशन टायगरबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।